हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज संस्कृती पाटील. तर आज आम्ही गावी चाललो आहोत आणि माझी थोडी तब्येत ठीक असल्यामुळे मला व्यवस्थित रेकॉर्ड करता आलं नाही आणि आता रात्रीची वेळ झालेली आहे. थोड्याच वेळात आम्ही गावी पोहोचू. सो मी आता डायरेक्ट उद्याच रेकॉर्ड करेल सगळं. तर आता गावी पोहोचल्यानंतर मी आता आज रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. इथे मी आता आमच्या मागच्या तुळशीच्या कट्ट्यावरती बसले होते आणि आज आहे तुळशीची लग्न. सो ते पणही तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. ते आम्ही फटाके वगैरे फोडत होतो आणि दिवसात चंद्र खूप सुंदर दिसत होता, त्यामुळे मी चंद्राचेच व्हिडिओ काढत होते. इथे आम्ही डबल शॉट फोडत होतो, काहीतरी त्या फटाक्याचं नाव होतं, मी विसरले. त्यानंतर हळूहळू सगळे पाहुणे यायला सुरुवात झाली. माझ्या आत्याची मुलगीसुद्धा आली होती, तर मी इथे तिच्यासोबत खेळत बसले होते. तर ती मला बोलत होती रेकॉर्ड नको करू, पण मी तरी पण तिला रेकॉर्ड करत होते. आणि इथे सगळे आम्ही हॉलमध्ये सगळे पाहुणे जे आले होते आम्ही सगळे एकत्र बसलेलो. माझे सगळे कझिन्स, माझे आजी बाबा, परत सगळे आत्या वगैरे. आणि त्या दिवशी देवउठणी एकादशी होती, म्हणजेच की त्या दिवशी विष्णू जे झोपलेले असतात ते त्या दिवशी उठतात. आणि मग त्यासाठी आम्ही कृष्ण मंदिरातसुद्धा गेलो होतो. इथे आई त्यांना ओवाळत होती. हे आज प्रत्येक भक्त करतो, कारण राधाराणी स्वतः सांगत असते की ज्या दिवशी देवउठणी एकादशी असते तेव्हा ती सगळ्या भक्तांना सांगते की या आणि माझ्या कृष्णाची सेवा करा. आणि त्यानंतर परत मी ते चंद्राचाच व्हिडिओ काढत होते. आता रात्र झाली होती आणि चंद्र खूप सुंदर असा चमकत होता. आणि थोड्याच वेळात सगळे आम्ही तुळशी कट्टा वगैरे सजवून घेतला, तिथे रांगोळी वगैरे काढली आणि थोड्या वेळात पुजारी वगैरे आले आणि त्यांनी तुळशीची लग्न लावायला सुरुवात केली. इथे हळूहळू माझी मम्मी, आजी, आत्या वगैरे सगळे ओवाळत होते. इथे आमची आरती सुरू होती. आमच्याकडे तुळशीची लग्न ही खूप लेट होत असतात, कारण हे जे पंडित आहेत, पुजारी आहेत, ते अख्ख्या गावात फिरत असतात तुळशीची लग्न करण्यासाठी. इथे आम्ही अक्षता टाकत होतो. आणि आज त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही जात असतो देवाला पाया पडायला. आणि हे आमच्या देवाची पालखी असते आज, सो पूर्ण गाव येत असतं. तर हे मी इथे रेडी झाले होते हा ड्रेस घालून. हा माझा आउटफिट आहे. तुम्हाला कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. इथे आमचा हा नैवेद्य तयार होता. आणि आम्ही ज्या मंदिरात गेलो तेव्हा इथे खूप सुंदर असं मंदिर सजवलेलं होतं. हे जे आहे त्यांना सासनं म्हणतात. तर हे देवांचंच एक रूप असतं. इथे आमचं सिद्धेश्वर, श्री सिद्धेश्वर यांचं मंदिर आहे. इथे सासनं नाचवत असतात. खूप सारे प्रकारचे खेळ वगैरे पण असतात. कुस्ती वगैरे पण असते, डान्सची स्पर्धा असते आणि खूप गर्दी असते मंदिरामध्ये. फटाके वगैरे उडवले जातात, तिथे डान्स केला जातो. हे अशा लोकांना बोलवलं जातं. इथे लेझिम वगैरे असतो. आणि हा आमचा सिद्धेश्वर देव आहे, जी इथे पालखी आहे ही. इथे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी लावलेली असतात, पाळणे लावलेले असतात. सो मी आकाश पाळण्यात बसले होते. माझी छोटीशी कझन आहे, ती जम्पिंग जपांगमध्ये बसलेली. ह्याला काय बोलतात मला नाही माहिती. इथे मी माझ्या भावासोबत याच्यात आकाश पाळण्यात बसले होते. खूप भीती वाटत होती, पण तरी पण खूप मजा पण येत होती.
इथेही माझी कझिन खूप मज्जा करत होती, पण मी देखील बसलेले, पण मी स्वतःला रेकॉर्ड नाही करायला कारण मी विसरले आणि मला अलाउड नव्हतं. बट स्टिल आम्ही थोडं प्लीज करून त्यांना हे केलं. इथे बाजारही खूप लागतो. खूप वेगवेगळ्या प्रकारची खेळणी विकायला येत असतात. परत आपलं कॉस्मेटिकचं खूप सामान येत असतं. खूप असं सुंदरसं सजवलं जातं. हे आमचं अख्खं गाव ज्यावेळेस यात्रा असते, यात्रा म्हणजे ही आमच्यासाठी दिवाळी आहे. हा खूप मोठा सण आहे आमच्यासाठी. आणि त्यानंतर त्याच दिवशी आम्ही घरी आल्यावरती खूप मज्जा केली आम्ही ॲक्च्युली गावाला. इथे सगळे माझ्या आत्या वगैरे जे होते आम्ही सगळे बसलेलो, आम्ही खेळत होतो. मी आणि माझी मम्मी डान्स पण करत होतो इथे. तर हा डान्स मी कोणता करतो, इथे म्युझिक मी म्यूट केला आहे कारण कॉपीराईट येईल. सो म्युझिक तुम्ही गेस करा आणि कमेंट्समध्ये सांगा. तर तुम्हाला आमचा डान्स कसा वाटला तेही सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब.